इकडे आमच्या इकडे ना माकडं आलेली आहेत सकाळ सकाळी. पुण्यच लागलं म्हणायचं, त्यांना तहान लागलेली आहे. ऊन खूप आहे त्याच्यामुळे ना त्यांना खूप तहान लागल्या. त्याच्यामुळे ना तिथं पाणी प्यायला लागलेलं आहे. एवढं मोठं पुण्य, किती मोठं पुण्य आहे. आणि ते बघा तिथं साईडला उगा पिल्लू ते दिसलं तुम्हाला. आणि एक माकड बघा इथं सावलीला येऊन बसलेलं आहे. उगा कसं फुलं तोडून घेतंय ते. अरे अरे, उगा पानं खातंय ते गुलाबाच्या झाडाची, है का. आणि हे बघा इकडे एक माकड आहे. एक माकड आणि त्याचं पिल्लू गेलं निघून. एक माकड इथं बसलंय आणि त्याची शेपटी बघा किती मोठी आहे. आणि हे बघा इकडे हे बसलंय सावलीला. गुलाबाचे पानं खाते ती, ही तर मला पहिल्यांदाच माहिती आहे. गुलाबाची पानं पण खाते वी ग. पानं खातं, गुलाब फुलं खाते. खा खा खा. आई आई कसं करतंय बघ ते, मस्त करतंय ना. पी रे बाबा पाणी पी. ऊन लागतं. गावाकडे आलेली आहे, मम्मी सोबत फिरायला आलेली आहे. म्हणून मम्मी म्हटली चला जरा बाहेरून फिरून येऊया, म्हणून फिरायला आलेलो होतो. तर हे बघा इथं शेरड्या वगैरे कशा आहेत. शेरड्या गुरड होरू. आणि हे बघा पिल्ली कुठे पिल्ली पिल्लीच दिसत ना, छोटसच आहे एवढंच आहे पिल्ली. ते छोट आहे ना. हे बघा इकडं चारा खातायत कशा. मस्त मस्त वाटतंय ना. असं गावाकडेच बघायला भेटतंय फक्त. कोंबड्या पण आहेत तिकडे. हे बघा कसं करतात ना, कसले भारी आहेत ना. चारा वगैरे कसे खातात असं तिकडं नाही बघायला भेटत हैदराबाद मध्ये. हे बघा मस्त गावाकडचं वातावरण छान आहे. आवाळाकडे इजा व्हायला लागले त्या. आता आबाळ नाही दिसणार ह्याच्यामध्ये. हे बघा कशा चारा खाते त्या. तर हे बघा इथं मम्मी तू काय करतेस ग सांग. की देवा पुढे 33 वातीचा दिवा लावायला. हा 33 वात्यांचा दिवा लावायचा असतो. अधिक मास मध्ये ना लावलेला 33 वात्यांचा दिवा चांगला असतो म्हणून इथं तिलाही आरती लावलेली आहे, अगरबत्ती लावली. आणि हे बघा हे 33 वाती आहेत त्या ह्या प्रज्वलित करायच्या असतात. हळदी कुंकू वगैरे लावायचं, पाया पडायचं आणि त्या प्रज्वलित करायच्या. अधिक मास मध्ये केलं की खूप चांगलं असतं असं मानलं जातं, म्हणूनच केलेलं आहे. आणि इथं थोडं ना तुम्हाला ब्लर व्हिडिओ दिसत असेल, क्लिअर दिसत नसेल, कारण की हे बघा लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे हा बल्ब इथं लावलेला आहे, त्याच्यामुळे असं ना सगळं ब्लर ब्लर आणि अंधार अंधार दिसतोय. पण हे बघा आता मम्मी त्यांना प्रज्वलित करत्या. आरती ही लावलं ग, तुपात ठेवलेलंच ना ते. हा हे बघा मम्मीनं तुपामध्ये ठेवलेलं होतं. वाव, झाला बघा प्रज्वलित दिवा. मस्तच, किती मस्त वाटते, प्रसन्न प्रसन्न वाटते. तर अशा प्रकारे मम्मीने आमच्या प्रज्वलित केलाय दिवा. हात काढ बघू जर वाऱ्याने होतंय का. ज्योतिबाच्या नावानं, चांग भलं, काळभैरीच्या नावानं, चांग भलं, यमाईच्या नावानं, चांग भलं, चोपडाईच्या नावानं, चांग भलं. आता बघा हा दिवा प्रज्वलित केला. आणि हे बघा 33 वाती तुपामध्ये भिजवत ठेवलेल्या मम्मीनं. आणि आज तो दिवा प्रज्वलित केला. अधिक मासामध्ये ना हा प्रज्वलित केला ना दिवा की खूप चांगलं मानलं जातं, म्हणून असा मम्मीने दिवा प्रज्वलित केला. आता मी पण हळदी कुंकू वगैरे लावून घेते. मम्मी पण पाया पडली. धरा आता मी पण हळदी कुंकू लावून. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. ज्योतिबाच्या नावाने चांगलं.